Next article is microbodies in cell. There are many types of microbodies in cell like spirosomes, peroxisomes, glyoxysomes, and lomasomes. Many types of microbodies are present in different cells. जसं स्पिरोसोमचा विचार केला, it was first observed by पेर्नर या सायंटिस्टनं सुरुवातीला ही बॉडी ऑब्झर्व केली. पेरॉक्सिसोमचा विचार केला तर टोलबर्ट आणि त्याचबरोबर यामाझाकी या सायंटिस्टनं ही बॉडी ऑब्झर्व केली. आणि जर्मिनेटिंग सीड्स मध्ये बीवर या सायंटिस्टने ग्लायोक्सिसोम्स ही बॉडी ऑब्झर्व केली. स्पिरोसोम ही टर्म सुरुवातीला डॅनगेर्ड या सायंटिस्टने यूज केलेली आहे. कुठे आहेत या प्लांट सेल्स मध्ये? दे आर फाउंड इन प्लांट सेल्स. मोठ्या प्रमाणावर प्लांट सेल्स आहेत, पण कुठं? देर इज अ सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ लिपिड्स. जिथं लिपिडचा स्टोरेज केला जातो, लिपिड तयार केलं जातं, अशा सेल्समध्ये, प्लांट सेल्समध्ये स्पिरोसोम्स या बॉडीज आहेत. फॉर एक्झाम्पल एंडोस्पर्म ऑफ कॅस्टर. त्याचबरोबर कॉटिलिडॉन्स मध्ये सुद्धा हे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. They arises from smooth endoplasmic reticulum. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून हे बनतात. 0.2 to 0.8 मायक्रॉन्स एवढ्या आकाराचे हे स्ट्रक्चर असतात. आणि याच्यामध्ये हायड्रोलायटिक enzymes astat. They contain hydrolytic enzymes, hence they are called as plant lysosomes. Now question may ask, which of the following is plant lysosome? याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाइम्स आहेत, जसं प्रोटीएज आहे, रायबोन्यूक्लिएज आहे, त्याचबरोबर फॉस्फेटेज आहे, इस्ट्रेज आहे. असे अनेक प्रकारचे एन्झाइम्स, हायड्रोलायटिक एन्झाइम्स या स्पिरोसोम नावाच्या स्ट्रक्चरमध्ये असतात, मायक्रोबॉडीजमध्ये असतात. पेरॉक्सिसोमचा स्टडी टोलबर्ट यामिकी यांनी लिव्हरमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे. लिव्हरमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे.
These are about 70 to 100 per cell. याचा नंबर जो आहे तो 70 to 100 आहे आणि याच्यामध्ये हायड्रोजन किंवा पेरॉक्सिडेज एन्झाईम मोठ्या प्रमाणावर आहे अँड इट इज कन्सर्न विथ H2O2 मेटाबॉलिझम. हायड्रोजन पेरॉक्साईड बनवणं आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे तसं टॉक्सिक आहे, त्याचं कन्व्हर्जन पुन्हा नॉन टॉक्सिक किंवा लेस टॉक्सिक कंपाऊंड्समध्ये करणं हे इथं काम केलं जातं. जसं H2O2 इज कन्व्हर्टेड इनटू H2O प्लस O2. पेरॉक्सिडेज एन्झाईम या H2O2 चं कन्व्हर्जन करण्याची कन्सर्न आहे. आणि फोटो रिस्पिरेशनची प्रोसेस आपल्याला माहिती आहे. फोटो रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये H2O2 तयार होत आहे. फॉस्फोग्लायकोलेट पासून ग्लायकोलेट बनतंय, ग्लायकोलेट पासून ग्लायऑक्झिलेट बनतं आणि मग तिथं H2O2 आणि H2O2 चं मेटाबॉलिझम करून त्याचं टॉक्सिक आहे तो, त्यामुळं त्याचं लेस टॉक्सिक कंपाऊंड्स किंवा नॉन टॉक्सिक कंपाऊंड्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करण्याचं काम हा पेरॉक्सिसोम करतो. द ग्लायॉक्सिसोम वॉज रिपोर्टेड फ्रॉम जर्मिनेटिंग सीड्स. जर्मिनेटिंग सीड्स मधून बेवर नावाच्या सायंटिस्टनं या असे स्ट्रक्चर शोधलेले आहेत. सो दे आर फाउंड इन जर्मिनेटिंग सीड्स. जर्मिनेटिंग सीड्समध्ये हे आपल्याला मिळतात. त्याच्याबरोबर फंजाय प्रोटिस्टामध्ये सुद्धा आपल्याला असे स्ट्रक्चर पाहायला मिळालेत. बट दे आर अब्सेंट इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये हे स्ट्रक्चर नसतात. दे आर कन्सर्न विथ ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे फॅटी ॲसिड असतील त्याचं कन्व्हर्जन शुगरमध्ये करण्याचं काम, नॉन कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्याचं कन्व्हर्जन कार्बोहायड्रेटमध्ये शुगरमध्ये करण्याचं काम यामधून केलं जातं. त्याचबरोबर लोमासोम्स जे आहेत दे आर प्रेझेंट बिटवीन सेल वॉल and cell membrane of fungal hyphae. फंगल हायपी मध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये अशा प्रकारच्या बॉडीज आपल्याला पाहायला मिळतात. अँड दे आर कन्सर्न विथ सेल वॉल फॉर्मेशन. या बॉडीज सेल वॉल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतात. सो दीज आर सम मायक्रो बॉडीज प्रेझेंट इन सेल्स.